गाभाऱ्यात आलो आणि गाभाऱ्यात आल्याच्या नंतर इकडची मग कसं काय नियोजन असतं पालखीला? 2 दिवस लागतात. जवळजवळ 49 ते 48 तास नाचते पालखी. नमस्कार, परत एकदा तुमचं स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलोय शेवा. तुम्ही नावाशेवा ऐकलं असेल तसं आपण शेवा गावामध्ये आलो, जे एकदम टोकावरती जैनपेटी उरणच्या तिथं आज येणारे खूप जल्लोषमध्ये पालखी होणार आहे, जी तुम्ही कालची बघितली जसकारची आई रत्नेश्वरीची पालखी. आणि आपण आता आलो श्री शांतेश्वरी देवी मंदिरची पालखी. तर या साईडला आहे ते गणेश आहे आणि मी सर्व आता तुम्हाला एंट्री पॉईंट पासून दाखवणार आहे काय काय असणार आहे. सगळा पालखीला थांबलं. पहिला आपण बाहेरून जाऊया, तुम्हाला गेट कमानी वगैरे दाखवूया, मग तिकडून आपण आतमध्ये येऊया आणि पालखी कशी निघेल ना ते सर्व सुद्धा आपण बघूया. तो असंच ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. जस्ट मंदिराच्या कमानी जवळ पोहोचलोय आणि आरती चालू झालेली आहे. या साईडला पाहू शकता तुम्ही, आरती चालू आहे. जाऊया आपण आतमध्ये आणि पहिला बाहेरूनच बघूया की मंदिर कसं दिसतंय. हे बघा, या साईडला पाहू शकता तुम्ही श्री शांतेश्वरी देवी मंदिर आणि पूर्ण क्राऊड आहे, खूप क्राऊड आहे आणि थोड्याच वेळात जल्लोष धुमाकूळ तुम्हाला बघायला भेटणार आहे. फुलांनी सजवलेलं नाव किती सुंदर दिसतोय बघा. जाऊया आपण थोडंसं आता आतमध्ये आलो आणि आतमध्ये आल्याच्या नंतर बघा काय दिसतंय. लोक वाट पाहतात आहे की आरती कधी संपते आणि जल्लोष कधी चालू होतोय. बघा या साईडला मी तुम्हाला चारी बाजूला दाखवतो लोक कशी थांबलेले आहेत. आणि आय थिंक इथे मार्तंड म्युझिकल हा ब्रास बँड आहे किंवा नाही ऑर्केस्ट्राचा सेटअप आहे किंवा बँडचा सेटअप आहे, हा असणार ते आपल्याला समजणार आहे. आणि हा समोरची स्क्रीनिंग बघा, यात्रा व पालखी सोहळा काय खूप केलेलं आहे. खरोखर खूप भारी वाटतं. आणि हे बघा पूर्ण गावकरी मंडळी किंवा बाहेरून आलेली लोक सर्व वाट बघतात आहे. या साईडला पाहू शकता आणि इथं कुर्ते छापलेले आहेत गावकरी मंडळीने. तर या साईडला आहे शांतेश्वरी पालखी सोहळा. खूप सुंदर असे भाऊ, असे किती कुर्ते आहेत? असे आमचे 2च आहेत सध्या तरी. असं बनवून तुम्ही पर्सनली म्हणून घेतलेले आहेत का? गावकरी मंडळीच आहेत ना तुम्ही? मस्त मस्त. आणि ही जी पालखी आता निघेल ती गावात किती वेळा, म्हणजे सकाळपर्यंत किंवा रात्रपर्यंत कसं काय नियोजन असतं पालखीला? 2 दिवस लागतात. ती दुसऱ्या दिवशी रात्री पोहोचेल. अरे बापरे बापरे. आणि इथे काय जवळजवळ 49 ते 48 तास नाचते पालखी. एवढा बापरे, काय जल्लोष असतो. आणि हे सेटअप काय लावलेलं इथं? ऑर्केस्ट्रा वगैरे काय? दरवर्षीप्रमाणे पालखी देवळाजवळ सकाळी 4 पर्यंत नाचणार. इथे सकाळी 4 वाजेपर्यंत, त्याच्यानंतर मग निघणार इथून. ठीक आहे, धन्यवाद भाऊ. नाव काय आपलं? दीपेश म्हात्रे. दीपेश म्हात्रे. आणि या साईडला म्हणजे 4 वाजेपर्यंत काय बोलता गणेश भाऊ? नंतर गणेश भाऊला भेटतो नंतर. आणि बघा या साईडला 4 वाजेपर्यंत पालखी नाचणार आणि त्याच्यानंतर मग इकडून निघणार आहे. सो आपण सांगूया आपण. आणि तिकडं भाऊ थोडस आम्ही इंटरव्ह्यू काय घेतला माहितीये का? 4 वाजेपर्यंत बोलतो पालखी इथंच, त्याच्यानंतर निघेल. खूप अँगल कंटेंट घ्या फक्त. परवा पोचल रातचे 49 तास किंवा 27 तास. तुम्ही काय रेकॉर्ड करता का काय? एक वर्ष वाढलं पाहिजे.
आतमध्ये पण पूर्ण फुलांचंच डेकोरेशन केलेलं आहे बघा. हा पूर्ण आहे ना पूर्ण फुलांचं डेकोरेशननी हाती बनवलेलं आहे. या साईडला आपण आता आतमध्ये जाऊया. इथून पण म्हणजे एवढे पण भाविक मंडळी आहे सर्व या साईडून एंट्री करतात आणि आपण थोडंसं आतमध्ये आपल्याला फुटेज घ्यायची म्हणून आपल्या मंदिराच्या बॅक साईडून आपण एंट्री करतोय. आपण पण जाऊया आपल्या आईच्या दर्शनासाठी. आतमध्ये गाभाऱ्यात आलो आणि गाभाऱ्यात आल्याच्या नंतर इकडे चिमुकलीनी दर्शन घेतलेलं आहे आणि इथं सर्व भाविक लोक जेवढे दर्शन घेतात तेवढं या साईडला पाहू शकता. आणि किती सुंदर अशी मूर्ती आहे, मुखवटा बघा आईला. आणि इथं गळ्यामध्ये सर्व काय पाहिजे बायांना, मान हार पाहिजे हार. खूप सुंदर असं आणि आतमध्ये बघा फुलांचा डेकोरेशन प्रॉपर केलेलं आहे. खूप 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 भारी वाटतंय. आणि आपण एकदा आईचं जवळून दर्शन करून घेऊया. या साईडला मंदिराचं दर्शन केलं, आतमधून आलो आणि इथं फॅमिली बसलेली आहे बरीचशी या साईडला. हॅलो, कसे तुम्ही जमले? अरे अजून सकाळ व्हायची आहे, अजून जागवणार आहेत ना? हो ठीक आहे. आणि भाई एवढे दमलेले आहेत की त्यांचा चेहऱ्याचा कलर चेंज झालेला आहे एवढा नाचून नाचून. इकडे भाई पण बसलेला आहे. काय भाई नाचला का नाही? आता परत जाशील ना? बरोबर पाणी प्यायला थोडासा आराम करतात रे. कारण की ही पालखी वाटतं 24 तास. किती तास असते पालखी? 42 तास. म्हणजे 42 म्हणजे 2 दिवस ही पालखी पूर्ण गावातून मिरवतात. आणि आता सकाळी 4 वाजता ही मंदिरातून हालणार आहे जी बाहेरची पालखी. सर्व गावकरी मंडळी इकडे बसले. आपण गावातलीच मंडळी ना सर्व. मस्त मस्त. चला खूप छान वाटलं इकडे बघून. चला बाय बाय. आणि आपण पण आता निघतोय बाहेर. थोडं बाहेरचा फुटेज घेऊया. आणि त्या साईडला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, त्याची आपण बाहेरून जाऊन मूर्ती सुद्धा बघूया. मग आपण पुढे आपल्या ब्लॉगला कंटिन्यू करूया. तर आईचं दर्शन करून आल्याच्या नंतर इथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघायला भेटते आपल्याला. ठीक मंदिर आहे इथं आणि मंदिराच्या बाजूला खूप भव्य आणि दिव्य किती मोठी मूर्ती बघायला भेटते बघा या साईडला. बरोबर खूप भारी वाटतंय. 2023ला त्या मंदिराचं एरिगेशन झालेलं आहे आणि या सगळ्या तारीख सर्व टाकलेले तुम्ही बघू शकता. मनोहर शेठ भोईर माझे आमदार विधानसभा उद्घाटक होते बघा या साईडला तुम्ही पाहू शकता. किती भारी वाटतं. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राच्या आराध्य देव यांची मूर्ती आणि मंदिराच्या बाजूला असणं आपल्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे. खूप भारी वाटतं. या साईडला मंदिर आणि मंदिराच्या बाजूला मंदिराला रखवाला ते बोलतात ना, अगर शिवाजी नव्हता तर सुन्नत शक्य होती. कारण की महाराजांनी ते आपल्या मराठा साम्राज्य उभा केला आणि जेवढे पण मुघल लोक होते त्यांना पळून लावला. बरोबर खूप भारी वाटतं की लोक महाराजांचे सुद्धा दर्शन करतात त्या मंदिरात. एकदम किती भारी वाटतं यार, अद्भुत झालं. तर मी पण थोडंसं जाऊन फोटोशूट वगैरे जवळून करून घेतो. चला फॅमिली, यूट्यूब फॅमिली आपली काय बोलणार आहे भाई. संपता कोण आलाय बघा बेलपाडकर. कारण की आम्ही एवढे गडबडीत होतो ना की व्हिडिओ खूप काढले आणि एवढी मजा आली ना. मी पहिल्यांदाच शेवामध्ये आलेलो होतो आणि मी पण पहिल्यांदा. आणि तिकडं मित्राची सेवा पण भारी झाली. काय ना भाईचं आपले रुपेश त्याच्या घरी गेलो, मस्त जेवलो वगैरे, बिर्याणी वगैरे खाल्ली वगैरे. आंबे पण खाल्ले. अरे आंबे ना सीझनचा पहिला आंबा खाल्ला. धन्यवाद वहिनी आणि दादा. खूप भारी होता आंबा. आम्ही नाही करून जास्तच खाल्ले आंब्या. पाहुणी म्हणून नाही, घरचे म्हणून जाम आंबे खाल्ले. ते आपले कसे घरचेच आहेत, म्हणजे असं काही नाही. रोज आम्ही सोबतच कामाला असतो. मस्त मस्त. आणि कसं वाटले व्हिडिओ नक्कीच सांगा. खूप मजा आली आणि व्हिडिओ इथंच एंड करतोय. चला भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओ मध्ये. बाय.